हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला छोटीशी रेसिपी दाखवणार आहे आणि ती आहे पुलाव, म्हणजे नॉर्मल पनीर पुलाव मी बनवणार आहे. आणि अगदी सोपी पद्धत आहे, आपण ती झटकीपट करू शकतो. तर चला मी दाखवते तुम्हाला. हे बघा, बासमती राईस मी घेतलेला आहे आणि तो 10 मिनिटं मी स्वच्छ धुवून असं ठेवलेला आहे थोड्याशा पाण्यामध्ये. आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी सुके म्हणजे मसाले, खडे मसाले घातलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ. आता ह्यामध्ये मी ह्या राईस घालून घेते आणि तो 90% मी शिजवून घेणार आहे. आणि पाहू शकता तुम्ही, 90% आपल्याला शिजवायचं आहे. तर आता मी प्रथम 90% राईस शिजवून घेते. हे बघा, पनीर घेतलंय मी आणि त्यामध्ये हे सर्व मसाले, मालवणी स्पेशल लाल तिखट, गरम मसाला, हे मीठ आहे, थोडीशी साखर, हे आमचूर पावडर आहे आणि हळद आहे. ह्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आणि ते एक जीव सर्व करून घेते. मसाले हे सर्व मिक्स करून मी त्या पनीरला लावून घेते. आता हे मसाले आहेत ना, त्या मसाल्यामध्ये हे पनीर मी असं लावून घेईन, म्हणजे त्याची टेस्ट चांगली येईल. आणि थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला पनीर. मसाले लावून घेतलेले आहे. आता मी इथे तेल गरम केलेलं आहे. थोडंसं पनीर आपण फ्राय करून घेऊया. हे बघा, 90% भात आपला शिजलेला आहे. आता मी गाळून घेते आणि इथे पनीर पण फ्राय झालेलं आहे मस्त. बघा, राईस मी गाळलेला आहे आणि त्यावर थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपला राईस कुकिंग प्रोसेस पूर्ण होते. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. हे मी तुपाची फोडणी करत आहे. आता मी ह्यामध्ये प्रथम लसूण आणि कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर खडे मसाले मी घालून घेते. चांगलं परतून घेऊ. आता मी ग्रीन मिरची घालते. मला मसाले घालायचे नाही आहेत. फ्राईड राईस टाईप बनवायचा आहे, व्हाईट कलरचा फ्राईड राईस, म्हणजे हे पनीर घालून. तर मस्त असं परतून घेते मी मिरची. आता कांदा आणि टोमॅटो घालून घेणार. चांगलं मिक्स करू. आणि यामध्ये जिरं थोडं घालू. मी विसरलेली जिरं घालायला फोडणीचं. आणि थोडीशी मला आवडते म्हणून राई. थोडंसं मीठ घातलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो शिजला जाईल. किंचित साखर बी घालते, किंचित घातलेली आहे, जास्त नाही घातली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या पण घालू शकता, पण मला साधा नॉर्मल असा फ्राईड राईसच बनवायचा आहे.
थोडंसं अद्रक पण मी घालून घेतलं आहे किसून. कांदा शिजलेला आहे. आता मी हे आहे ना ते काढून घेते. आणि आता आपण त्यामध्ये राईस घालून घेऊ. मीठ घालते चवीनुसार. राईस शिजवताना मी मीठ घातलेलंच होतं आणि कांद्यामध्ये पण मीठ घातलेलं होतं. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आता मी हे पनीर घालून घेते. आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया राईस हळूवारपणे. त्यावर कोथिंबीर घालू. दोन मिनिटं ठेवू झाकण. थोडंसं लिंबू मी घालून घेते. मस्त असं परतून घेऊया हळूवारपणे. मस्त आपला राईस तयार आहे. आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त बघा फ्राईड राईस तयार झालेला आहे. आणि त्यासोबत हे बघा मी जे पाणी गाळून घेतलेलं होतं ना, मसाले घातलेले होते त्यामध्ये. आपण जेव्हा राईस शिजवतो ना तेव्हा मसाले घालतो, खडे मसाले. त्याचा फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरलेला असतो. आणि हे मला तर पौष्टिक वाटतं म्हणून मी फेकलं नाही. मी हे पिणार आहे राईसबरोबर, जेवणाबरोबर. खूप अशी छान डिश बनलेली. तुम्हाला बघा कशी वाटली ही डिश. आपण चव घेऊया. मस्त अशी फ्राईड राईसची डिश बनलेली आहे. त्याबरोबर मी ज्यूस म्हणून ते आपण जेव्हा बासमती राईस शिजून घेतो त्यामध्ये आपण म्हणजे खडे मसाले घातलेले असतात, तूप घातलेलं असतं. त्यामुळे त्याचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतो आणि ते आपण फेकून देतो. ते फेकून न देता मी ते पिणार आहे जेवणाबरोबर. आणि खूपच छान अशी डिश बनलेली आहे. आपण टेस्ट करूया. मी आता टेस्ट करून घेते. हे बघा मस्त. इतर मसाले न घालता मी फक्त माझ्या घरी जे कांदा टोमॅटो होतं त्यावरच मी फ्राईड राईस बनवलेला आहे. मस्त असं टेस्टी बनलेलं आहे. त्या फ्राईड राईसमध्ये अदर मसाले मी काहीच वापरले नाही. फक्त मी ग्रीन कलरची मिरची घातलेली आहे आणि तूप घातलेलं आहे. इतकं मस्त टेस्टी लागत आहे. तुम्ही पण ही रेसिपी बनवा, खूप छान आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पहा. तर आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तर चला, धन्यवाद.